मी ईश्वरी. तर आज आहे डे 6 ऑफ माय ब्लॉग. तर सकाळची सुरुवात होते समोसा खाऊन, कारण बाबांनी मस्त समोसे आणलेले. त्यानंतर आज मला 3 केक बनवायचे होते, टोटल 4, एक एक्स्ट्राचा होता घरच्यांसाठी, तो तुम्हाला कळेलच. तर मैं ऑलवेज़ बेकिंग जो है वो गैस पे करती हूँ. मुझे बहुत लोगों ने पूछा है कि आप किस पे बेकिंग करते हो इतना अच्छा सा स्पॉन्ज. तो मैं बेकिंग अभी तक तो गैस पे करती हूँ. इन फ्यूचर मैं ओवन अभी लेने वाली हूँ, अभी तक तो नहीं लिया है. तो यहाँ पे मैंने कटिंग बिटिंग करके मैंने केक बनाने को स्टार्ट कर दिया. तो ऑलवेज़ मैं हाफ़ केजी के लिए ना 5 इंचेस वाला ही टीन यूज़ करती हूँ. मुझे बहुत लोगों ने पूछा है कि आपके केक जो है वो टॉल कैसे रहते हैं. तो जस्ट बिकॉज मैं यूज़ करती हूँ 5 इंचेस ऑफ टीन. तो आप भी ज़रूर ट्राई करना, आपके भी केक जो है वो हाइटेड बनेंगे. तो जैसे ही मेरे केक ख़त्म होते हैं, यहाँ पे 2 फ्लेवर थे, पाइनएप्पल आणि एक होता बटरस्कॉच. तो जैसे ही सब कुछ ख़त्म होता है, आई आणि दीदीने थोडंसं ब्लाऊज पीसेसचं सेटलमेंट करायला स्टार्ट केली, कारण लग्नाची तयारी आणि केकचा बिझनेस अशी माझी सिरीज आहे. सो तुम्हाला मी दोन्ही गोष्टी दाखवणार. तर दीदीला इच्छा होती की पायनॅपल फ्लेवरचा केक खायचा आहे, आणि तिने बनवायला चालू केला आणि तो बिघडला. त्याला मी सरळ करायला चालू केलं. सो संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये गेलो, कारण इम्पॉर्टंट गोष्टी बघायला गेलो होतो, ज्या ह्या आहेत, ज्या मला लागणार आहेत नंतर. सो ते सगळं बघितलं आणि नंतर मंदिरातसुद्धा गेलो, आमच्या गावच्या मंदिरामध्ये, बांदेश्वर मंदिरात. आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही रिटर्न घरी आलो आणि केक खाल्ला, जो खरंच खूप यम्मी बनलेला. आणि तुम्ही लेयर्स पण बघू शकतात. सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता. आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन बनला रात्री झोपायला जायचं शेरल्यात, जिथे आमचं घर आहे, छोटंसं बांधलं आहे मस्तपैकी. सो आम्ही गाडीमध्ये आमची जी अंथरुणं वगैरे आहेत ते सगळं घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या घरी जायला. सो आम्ही सोबत काळू आणि चिकूला घेतलेलं, आणि हा दीदीचा हट्ट होता की त्यांना घेऊन जायचं आहे. आणि चिकू तर खूपच घाबरला होता, म्हणजे तो लिटरली डिक्कीत जाऊन अंथरुणांच्या खाली बसला होता. आणि हे आमचं घर आहे. आम्ही इथे पोचलो आणि चिकू पळून गेला, लिटरली घाबरून पळून गेला. तो घरात यायला तयारच नाही. लिटरली आमचा अर्धा तास त्याच्या मागून गेला. आणि नंतर कसं बसं त्याला घरामध्ये घेतलं, तर तो घाबरत कुठे कुठे जाऊन बसला. आम्ही अजून घरामध्ये जास्त काही केलं नाही आहे, हळूहळू काम चालू आहे, पण आम्ही इथे राहायला आलेलो. सो काळू तर रमला, त्याला कॅट फूड दिलं आणि नंतर मग काय खूप मज्जा आली. आम्ही खूप वेळ जागे होतो ॲक्च्युली, रात्री 2-3 वाजेपर्यंत, कारण काळू आणि चिकू झोपायचं नावच घेत नव्हते. काळू त्याला खूप त्रास देत होता. आणि असेच तुम्हाला माझे व्लॉग्स बघायचे असतील तर फॉलो करा.